चला माऊली भंडाराचा मान दिलाय बस डोक्यावर नाही टाकायचं. चला भंडारा वाण स्थानावर जा. माऊली चला भंडारा घ्या. महाराज त्याला भंडारा चला स्थानावर. आता आपल्याला पुढच्या शक्तीला बोलवायची. हा आता आपण नाही आपण असं दाखवायचं त्यांच्या ताकदीने ते आले पाहिजे. चला एकदम स्थानावर जायच्या वेळा. चला किती जण आहेत ती? किती जण आहेत? किती? 3 आहेत. हा मग या भंडारा आपण सांगू नंतर. आता आपण स्थानावर जायचं. मग सांगाल का जर तुम्ही एवढं करता तर पुढचा उलगडा करून द्या. रस्ता मोकळा करून द्याल. आपण जायचं त्यांचं त्याने यायचंय. मी का बोलतोय त्यांचं ते यायचंय. आता आपण स्थानावर जाऊ. मी उतरलो का मैदानात? आपण आलो का? मग आता काय करायचं तुम्ही सांगा. इकडे बघा 10 वारे आले ना ते उलगडा करून द्यायचे आपण. आता नुसता खेळून माऊली कोणाला आपला 7,000 रुपये आला तर 7,000 रुपये आरता पाहिजे. हा तर मला एक सांगाल तुम्ही. मला एक सांगाल हा देवारा परिपूर्ण आहे का? देवारा परिपूर्ण आहे का? काय कमी आहे सांगाल का? काय कमी आहे मध्ये? बोला हो जरा आवाज कमी करा. ते पाणी नाही पिलं चालले एक रात्री काय नव्हतं. जर शांत बसा. मध्ये चहा पी पाजा काय अशा कशा नुसतं धावायला यंत्र करता. एकदाच का असेल बोला. या देवाऱ्यात पूर्णपणे आहे का सर्व का अपूर्ण आहे? एक तर सांगा ना तर स्थानावर जा. आता काय करता बोला. सांगता का काय अपूर्ण आहे का पूर्ण आहे? नाही ना अपूर्ण आहे ना. मग आता स्थानावर जायचं का? सांगा काय अपूर्ण आहे? काय कमी आहे याच्यात सांगा. कमी काय सांगा ना. काय अपूर्ण आहे? मग आता गोंधळ झाला. आता जागरणला सुरुवात करायची का? महाराज कुठे गेलं? टोपीवाले महाराज अरे असं जायला नका ना. ते मार बरोबर सांगताय काय गोष्टी तुम्हाला उलगडा करून मी नंतर सांगेल. आता काय करा देवीला बोलवली. आता कोणा बोलवायचं परत आपल्याला? हा बोलवा. तुझी वाली जागरण मांडलंय. जागरणाला बोलवा त्याला. देवा जागरण मांडला जागरणाला या. जेजुरीच्या खंडरा आता आपल्याला देवाला बोलवायचं. आपण या इथे बसा. इथे स्थिर व्हा. चला घ्या जेजुरीच्या बोलवा. या 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 गण जेजुरीच्या देवा
चांगला उलगडा करू. आता ज्यांना आमंत्रण केलं त्यांना येऊ द्या. आपण उतरू नंतर. सध्या आपण शांतता घ्यावी. आलेत ना ते आपल्याला सांगावा. बोला कोण आले? कोण आले? गणरा आले बरोबर. हो दाते परिवार नुसती चुलबुल करू नका. मला एक लक्ष ठेवा. नाही 5-5 ठेवा. तुम्ही कुठेही जा. 5-5 कोण राहता बोला. हो 5-5 ठेवा. चला काय माहिती का 17 विचार मजा नाही. तुम्हाला तुमचाच पडला नाही काही. अहो 2च गोष्टी इथं ना तुम्हाला अख्खा नाचून दे. तुम्हाला खर्च कशाने केला तुम्ही? एक चहा पाणी एक दिवस नाही प्यायला तर कोण मारणार नाही. पण तुमच्या आयुष्याचा विचार आहे ना तो करा पहिले. 5 जण उभं राहायचं मी सांगतो. 2 गोष्टी कोणी ओळखून दाखवायचं. 15-3 गोंधळ केलेत ना. किती गोंधळ केले? 3 गोंधळ केलं. कोणी पण इथं यावं दाखवा मला त्याने. पाठ ठोकली मी त्याची. फक्त एवढं लक्ष ठेवा तुमच्याकडे चाललाय. तुमच्या सुखासाठी चाललाय ना ते बघा. चहा बी पिलं का असं मध्ये देईल मी. बोला आलेत ना आनंदाने? माऊली तुम्हाला मी सगळ्या देवाने थांबवतो. तुम्ही उत्तर द्या सगळी एकदम शांत. चला घ्या आरती करायला. आपण उलगडा केलं तर लोक काय करणार मग? तर आरतीचा मान घेतल्या स्थानावर जा. ती सांगते बरोबर आहे काहीतरी. सांगू मी काय? सांगू काय? एक व्यक्ती आहे तिला अडीअडचण आली. ती या गोंधळामध्ये आजूबाजूला फिरते. अहो शांत बसा. आरतीचा मान घ्या. चला आरतीचा मान घ्या. हो बसा बसा. तुम्ही का चालल्या? बसा. ते काहीतरी सांगत असतील ते मी सांगतो ना. बसा बसा नका जाऊ कोणी. ती काय सांगतो ते इशारा मी नंतर सांगतो तुम्हाला. चला एकदम चालाव. केस बांधत नवीन वार आहे ना पण ते बरोबर सांगतात इशारा. हे बघा तुझं अंग भरलं होतं ना. जर झालं होतं ना तुझं याही पण टाकले हो काय ते कारण आहे त्याला. इथं चांगलं आहे का वाईट आहे काहीतरी आहे ती बरोबर सांगते. पण नवीन वार असल्यामुळे तिला एकदा उलगडा करता येत नाही. बोला कोण आले? कोण आले? मग या गटी बसलेत का तुम्ही? महाराज भंडार द्या. कुठं बसलेत आम्हाला सांगाल का? बोला किती वर्ष गेले झाड? 8 वर्ष. 2 गोंधळ झाले का त्याच्यावर? आज यो दुसरा गोंधळ बरोबर आहे. चला दाखवा कुठं बसले. बसले तिथं बरोबर आहे. आता एक सिंपल सांगतो तुम्हाला. मी पण गोंधळ माझं वाटतं 29-30वा गोंधळ असतो माझा. हा नाश्ता गोंधळ करतो 3 महिने आणि कुठला भंडारा लावत काय नाही. सिंपल एक साध्या भाषेत बोलायला गेलं एक देवीचा गट असतो देवाचा गट असतो. देवांच्या गटावर देवच असतात. देवीच्या गटावर देवच असतात बरोबर ना. खंडोबाच्या गटावर खंडोबा. देवीच्या गटावर देवच. सिंपल आहे. कोणी आला तरी कोणाचा कोण सांगतोय कोणाचा कोण सांगतोय. मग देवाने नुसता भांडण टाकला खंडोबा हो मग तो खंडोबा झाला का? झाला. मी बोलतो नाही असं नाही. परंतु जर देवाने ती ओळख दिली तर मला एक अजून एक ओळख घ्यायची तुमच्या कोणाकडून. तुमच्या ह्या आपल्या मी तुमच्या आपल्या बोलतोय. तेव्हा तुम्ही जर खंडोबा आले तुम्ही बरोबर तुमचा घट ओळखला. घाटावर तुम्ही बसले. पण देव घाटावर बसल्यानंतर या घाटाच्या सोबतीला तुमच्या सोबत आणखी कोणी बसलाय का? तुमच्या झाडासोबत आणखी कोणी येतंय का? येतंय? यांच्या घरचं कोण आहे? तुम्ही. मला एक सांगा हे 8 वर्ष खेळते बरोबर आहे. यांच्या जागी ते बरोबर आहे. ते ओळख पण बरोबर देतात खेळतात बरोबर. पण हे कधी कधी काही वाजलं बिजलं तरी नाचतात. भजन झाला तरी नाचतात. ढोल वाजला तरी नाचतात. मग का नाचतात तुम्ही कधी चौकशी केली? किंवा वाटलं तुम्हाला असं का होतंय? फिरून फिरून थकलं. तुझं आहे तुझं पाशी जागा विसरलाशी अशी म्हणे. चौफेर फिरा पण इथंच केले सगळा. देवा म्हणून विचारतोय. आनंदाने आले घ्या एक गजर परत. कारण सांगतो मी त्यांना. ते कुठं काय येते त्याचं कारण आहे. अरे तू तुझी ओळख दिली. तू माझी ओळख दिली का अजूनपर्यंत? तो काय बोलतोय तो आहे तो. अरे तुझी तू ओळख दिली. माझी ओळख अजून दिली का तू? नाही दिली. इतर ओळख दे मी ओळख दे. घ्या
वचन देणार का? बघा सच्चा रूपाने जर तुम्ही झाडासोबत आले, जो आलाय त्याला बाजूला ठेवून मला एक सांगा, तुम्ही मानापानाने येणार का कुठे येणार? भंडारा द्या आता त्यांच्या. मानापानाने तुम्हाला यायचे का कुठेही जायचे तुम्हाला नाचत? ते तुम्ही नाही जात, नाचणारा नाचवणारा कोण आहे? पण उलकू. मला एक सांगा आता, मानापानाने झाडाला पाहिजे आणि त्या शक्तीला पाहिजे का कुठेही चालेल? जिथं तुझी बोलवणी येईल, जिथं तुला वाटला इथं अडी अडचण आले तेव्हा धावणार तुम्ही, धावणार का? मग जो दुसरा येतो त्याला काय सांगू मी? सोबतीला येतो त्याला काय सांगू? मी सांगतो ना काय, ते बोलायची गरज नाही. मी सांगतो ना तुम्हाला, हे कुठं ढोलकी वाजली ना भगवान झालं तरी येते, गणपतीच्या आरतीला पण येते. त्याचं कारण आहे, ते चुकीचं नाहीये, ते चुकीचं नाहीये. उठवणारा येणारा अलग आहे. म्हणून आता त्यांना मी वचन घेतोय. बोला, कोणत्या रूपे आले तुम्ही? आता कोणत्या रूपे आले? मग आम्हाला एक शब्द द्या. हे झाड किंवा जी शक्ती कुठेही येता कामा नाही. जिथं बोलवणी होईल, जिथं आनंदाने बोलवणी होईल, जिथं आड्यातीने बोलवणी होईल, जिथं वेळ प्रसंगी गरज लागेल तिथं येणार का? तसं आम्हाला या गटावर भंडारा सोडून देवा सांगा. तसं महाराज भंडारा होता ना. चला वेतल वेतल काय विचारायचं त्यांना बसू दे. मागं बोला, सांगतो ना मी कारण काय ते. की वही त्याच्याने दिले. कोणतंही झाड येतो ना, काय होतं कशाला होतंय ते मुद्दा म्हणून करत नाही, काय तर कारण आहे. एक ग्रंथाचं गाणं घ्या. सर्वात वयस्कर तिथंच राहू दे. अजून कोणी वयस्कर? बालारप्पा. आणि हे गावाचे वयस्कर मंडळी अजून इथं कोणी आहे का? मला एवढंच सांगा फक्त. बाबा, ते जुना आंबा, सर्वात मोठा जुना आंबा कुठे होता? मोठा जुना आंबा होता. एकच जण कोणी सांगा कुठे होता? जिथं जो आंबा होता तिथं काही असं वेगळंच वाटायचं का? काही भास व्हायचा कोणाला? काही जुना आंबा होता तिथं जरा वेगळाच का असं जाणवायचं? काही बाहेरचा म्हणा काय म्हणा जाणवायचं का? त्याच्या थोड्या अंतरावर कलगडी होत्या का टोकर, आणि वीज 100 फुटावर पडली होती का? त्या आंब्याच्या थोड्या 100 फुटावर वीज पडली होती का? लाईट वरची पाण्यामध्ये लाईट पडते ना ती. मग मला सांगा, तुम्ही या शिवरात्र त्या आंब्याजवळ काय आहे का? ती जागा कोणाची आहे? जमीन कोणाची? ती जो आंबा बोलतात ती कोणाची? तुमची. अजून नाव सांगा का? तुकाराम भाऊ. त्या आंब्याच्या बाजूला मुंग्याचं वारू लागायचं का? होता. तिथं असं कोणाला झपाटाचं का बाहेरचं काही असं खॅटमॅट दाखवायचं का तिथं? घ्या वेटायचं का? त्याच्या बाजूला लहान मुलं गाडायची का पहिली?
हा मग तुमचं म्हातारं पहिले तिथं कसला मान द्यायची का पहिली? तुमच्या गावाचं पहिली लोक तिथं काय ठेवायची का? तुमची शेती का खाली? तिथं काय करायचं का म्हातारं? बोरण तिथं का खाली? बोरण बोरण डाब डाब हा त्यांचा आणि तुमच्या कुलाचा इतिहास काय आहे ना मी तुम्हाला सांगेल. अजून वारायचं यांना जरा मोकळा करून घेऊन दे. लिहून ठेवलं का रायटर? मला गावाला कोणी सांगेल का तिथं पहिले काही करायची का तुमची म्हातारं? काय कोंबडा कापायची का काय द्यायची का? त्या आधीमध्ये पूर्व पश्चिम का ते काय द्यायची का तिथे? काय साथीला बितीला काय करायची का? तुम्हाला माहित नाही का? कोणाला माहित आहे का? नाही 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 जो आंबा आहे त्याच्या बाजूला काय द्यायची का? म्हणजे अशा 100 फुटावर गावदेव किती अंतरावर आहे हो? तो नाही ते नाही ते नाही मला तिथं सांगतोय. मग मला सांगा तिथे घरा कोणाची आहे? घरा कोणाची तिथे तुझी? कधी असा भास होतो का तिथं घुंगरांचा पंजरांचा किंवा काय चाललंय असा जाणवतोय का? अर्जांचा कोण इथं दाखवा मला. कसं माहिती आहे शिवराज जेव्हा गोंधळ घालताय ना पहिले ते उभं राहत आहे आणि त्याचं दुसरं रूप तुमच्यात राहत आहे. हा तर ते लिहून ठेवा त्याचा उलगडा मी करतो नंतर. आता परत खंडोबाचं घेतलं ना आता भैरवनाथाचं घ्या. आधीच बोललेले आपण कोणत्याही झाडाला काय करायचं नाहीये. जे केलं त्याला केलू दे. आपण ज्या झाड आहे त्या झाडाचं ते सांगायचं. बाकी मला कसं बोलवलं मग तुम्ही बसा इथं तुम्ही सांगा. घ्या भैरवनाथाचं नाथच होणार आहे. कोण आले? बोला कोण आले आम्हाला सांगाल का? पाहुणे आलेत, कुलाचे आलेत, शिवराचे आलेत. बोला यांच्याकडचं कोण आहे? कोण तुम्ही येत का? किती वर्षापासून वारा येत आहे? 3 पासून. आताच मग पडतंय का झाड? हा असं निश्चित पडतंय का? मग
बोला सांगाल का आम्हाला? हा असं पडलं वारा चालला जातो ना नाही का पडलं मग विचारायचं ना आपण. बोला बोला सांगाल का आम्हाला? या गाणे भैरवनाथ एक सीता डमर वाजवी नानाचा भैरवनाथ कोण आले आम्हाला सांगाल का? बोला बोला काय कमी पडले का तुम्हाला? बघा मी काय बोलतो तुम्हाला तुम्ही बसा उठू नका. मग तेव्हा आनंदाने आलेत का? काय कमी पडलंय? कोणी? अरे देवाचा छेल कसा करतील? झाडाचा कलर मी एवढा त्याचा बोला तुम्ही. मी काय बोलतोय बाबा तुम्ही कोण त्यांचे? चुलतय ना आपण विचार देवा आई तसा बाप पोराचं लेकरांनी काय केले चुका तुला पदरात घालायचे आपण. मग मला सांगा त्यांना बाजूला सर्व पण चला त्यांना आज्ञा नाही त्यांना काही समजत नाही. पण तेव्हा मला एक सांगा हा देवारा परिपूर्ण आहे का आपला? हा देवारा आपला परिपूर्ण आहे का? नाही समजत. 2003 ह्या झाडावर का आघात झालाय का? थोड्या दिवसापूर्वी का आघात झालाय का? कसं माहितीये का? काहीतरी आघात झालाय दाखवतोय रायटर काहीतरी आघात झालाय. त्या आघातामुळे त्या झाडांनी रागामध्ये काय फेकून दिलंय का? ज्या देवाची सेवा करतोय त्या देवा झाड रागात आहे का? मी बोलतो रागात आहे. हा बघा ज्याची सेवा करतोय तू फसवलं मला मी तुला करतोय पण तू हे व्हायला नव्हतं पाहिजे ते व्हायला नव्हतं पाहिजे. झाडाच्या आघात काय तर झालेले झाड खरं खोटं माग नंतर झाडावर काय तर आघात झालाय. झाड रागा पाय काय केलंय? देवाला कोणी टाकलंय का? हा मग देवाला दोष दिला का तुम्ही? तेव्हा तुम्हाला या झाडाला दोष दिला का? मग जसं देव झाडाला देवाला दोष देतोय तसं तुम्ही आता पुण्याला का देता? मग तुमची आणि त्याची काय चुकी? का हो देव पण परीक्षा घेत असेल ही लोक पण तुमची परीक्षा घेत असतील का हो? जसा त्यांना आघात झाला त्यांनी परीक्षा घ्यायला बघली. कोणी झाडाने म्हणजे कोण? तुमच्या पुतण्याने. कोणाची? देवाची. तशी पोराने पण देवाची परीक्षा घेतली असेल ना म्हणजे धानकी परिवार आहे. मग तेव्हा आपण रागात राहायचं का? सच्चाई ना तो उभं राहायचं आपण. नाही 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 आता मला ते नका उलगडा करू. मी ते काही गोष्टी मी माझ्या पत्रातच घेतो तुमच्या पत्रात घ्या. बघा मला एक सांगा आता मी देतो कबुली चला चूक झाली असेल पण दानके परिवार बोला सर्वांची चूक झाली असेल पण देवा मला एक सांगा देऊ नाही नाही तुम्ही देऊ तुम्ही आलात कोण? हो थांबा माऊली तुम्ही देव पण सोडणार मग तुम्ही आलात कोण? मग देव कसं सोडणार? देव तुम्ही देव तुम्हीच आलेत ना. हा बरोबर आहे बरोबर आहे. थांबा जरा झाडाचा दोष नाहीये दादा. काय माहितीये का काही गोष्टी आहेत ना काही गोष्टी त्यांच्या बरोबर झाड बोलतं त्याचं काही गोष्टी त्यांच्यावर आघात पण आलेले आहेत. पण मग आपण हे कार्य कशासाठी घेतलंय? हे आघात का आले? तुमचे कानोबा किती आले आता? 2 आले बरोबर आहे. 2 आलेत ना. घ्या कानोबाचं गाणं. हरे
सांगा मला. आलेत कोण सांगा ना. कोण आले? तुम्ही खंडोबा आले, कानोबा आले. आधी गजर कोणाचा केला? कानोबाचा. आधी गजर कोणा केला? कालो भैरवनाथाचा. मग ज्याचा गजर केला तर तेच या ना तुम्ही. मग देवा एक मला सांगा, ठीक आहे खंडोबाचं पण आपण घेऊ. मला एवढंच सांगा फक्त देवा, हा जो देवार आहे हा तुमचा देवा परिपूर्ण आहे का देवारा? देव आहे तुम्ही, देवाचा देव आहे. आम्हाला फक्त एवढंच सांगा, हा देवारा आपला परिपूर्ण आहे का? आपला देवारा परिपूर्ण झाला पाहिजे का नाही? देवारा परिपूर्ण झाला पाहिजे का नाही? या लेकरा एक पण चालतं हो. जेव्हा वारं खेळतंय कोणी बाहेर जायचं नाही. ज्याची त्याची डिफेन्स घ्यायची असं जायचं. झाड शांत त्यावेळी जायचं. आमच्या महाराजांनी टोकलं का नाही महाराज? खेळतं वार आहे, कोणाच्यावर चांगलं जाईल वाईट जाईल कोणाला माहितीये? कोणा देवा आनंदाने आले का? कोणत्या गजराने बोलू तुम्हाला गजर देऊ? कानोबा देऊ, खंडोबा देऊ का भैरवनाथ देऊ? नाही तुम्ही कोण आहे? हा तुम्ही कोणते सांगत तर आम्ही गजर करतो. कारण आमचं कोडं अडकलंय, ते कोडं सोडून घ्यायचे आम्हाला. कोणताही देव आला तरी आपण कोडं सोडून घेऊ. सांगाल का? बोला बोला देवा, कोणत्या रूपाने यार तुम्ही आम्हाला दर्शन देणार? बोला तुम्ही सांगाल तसं. दादा काय आलं माहिती का? ड्रागनाका मान देऊ 2003 पासून झाड खेळतंय. मग झाडाला अर्थ नाही, काय ते कारण आहे. आणि दुसरी गोष्ट, झाडा जो आघात घडलाय तो घडला का घडवला तो भाग नंतर, पण याच्या पुढे तरी माझ्या झाडाचं रक्षण झालं पाहिजे. झाडाचं रक्षण झालं तर माझ्या मुलाचं रक्षण होईल. नाही तर काय होतं माहिती का? ही झाडं एवढी केल्यात, कोण चांगला बोलेल कोण वाईट बोलेल. आपण नावं ठेवणार कोण नसतो. इथे लोक नावं ठेवायला शिकार असतात. पाया पडायला कोण नसतं, पूजा करायला कोण नसतंय. नावं ठेवण्यापेक्षा त्याच्यातून कसं बाहेर यायचं. आज हे 2003 पासून झाड केलं, त्याला अर्थच नाही. आता काही गोष्टी विचारल्या तर त्याने समजत नाही, बाकी झाडांना पण समजत नाही. याचा अर्थ ती झाडं कुठे आहेत का? तर नाही, ती शक्ती आहे. ते काय तर त्यांना सांगायला बघतंय, बाबा मी होतो, तू होता, सर्व होतो. तू तर जेवायला बसला, तुला तू पोट भरलं माझं. बोला देवा, कोणत्या नावाचा गजर देऊ? गजर कोणत्या नावाचा देऊ तुमच्या? सांगा. घ्या कानोबाचं. बोला काय पाहिजे? मला दोन्ही झाड आलेत. हो जाणते परिवार किती लाख खर्च झाला असतील? 1 लाख तर झाला असतील. तेव्हा आम्ही एवढं जर त्यांनी परिवाराने हस्तगत केलंय, मला फक्त या 2 झाडा एवढं सांगा. हा जागरण गोंधळ मांडला आम्ही, हा जागरण गोंधळ तुमचाच मांडलाय. हा परिपूर्ण आहे का? सांगा, परिपूर्ण आहे का? हा परिपूर्ण आहे का? सांगा दोन्ही. बोला देवा, आम्हाला सांगा ना, आम्ही सगळं देऊ तुम्हाला मानपान. ऐका ना, आम्ही तुम्हाला सर्व देऊ. द्या त्याला, सोडा सोडा बघूया. देऊ आम्ही सर्व देऊ, पण आम्हाला तुमची पूर्ण ओळख देऊन फुलाची ओळख द्या ना. आम्हाला फक्त दोन्ही झाडांनी सांगा, हा देवाला परिपूर्ण आहे का? महाराज त्यांची इच्छा आहे ना, 2 ते द्या, मान द्या त्यांचा. उग्या भंडारा द्या. पहिल्यांदा अशा गोंधळल्या मी, झालर आणली, घुंगरून आणली आणि माझं तरुण आणलं. त्याचं कारण सांगत तुम्हाला काय? फक्त तुमच्या देवा एक ओळख द्यावी. देवा हा देवाला परिपूर्ण आहे का? कान आणली त्याचं कारण पण सांगाल मी. दर गोंधळाला, प्रत्येक गोंधळाला बघा माझी इथं झालर असतं, देवीची घुंगरं असतं.
घुंगरासोबत असा एक माझा देवीचा एक असतो. कान आणला मी. सांगा देवा. देवा तुम्ही पण सांगा काय अपूर्ण काय सांगा का. अपूर्ण आहे का इथं पूर्ण आहे सर्व. तेव्हा तुम्हाला का कळत नाही. घ्या ना अर्थात तुम्हाला. तेव्हा तुम्ही सांगा. नाही नाही विरोध कोणी करायचा नाही. हे बघा तुम्हाला दांती बरोबर एक सांगतोय. कोणाची निंदा नास्ती करायची नाही. कोणी जाणून बुजून मुद्दाम करत नसतोय. ते झाड खेळतंय हे झाड खेळतंय प्रत्येक झाड खेळतोय. ज्याला निंदा करायची त्यांनी मला इथं उत्तर द्यावा. हा देवाला परिपूर्ण आहे अपूर्ण आहे. आई बसा. मला ज्यांनी निंदा नास्ती करायचे त्याने एवढंच उत्तर आहे. त्यांना एवढंच उत्तर आहे. माझा प्रश्न विचारायचे हा देवाला तुमचा परिपूर्ण आहे का. तर यांना नावं ठेवायची. नाही तर नावं ठेवायचा अधिकार तुम्हाला कोणाला नाहीये. का महाराज तुम्ही मग सांगा ना त्याला खोट्यात करता सगळ्यांना. हा देवाला परिपूर्ण आहे का सांगा कोणी. चला यांना भांडारा द्या. चला स्थानाव. हा मग सांगा ना उत्तर द्या ना आम्हाला. का न जाणार सांगा. काय कमी पडलं तुम्हाला. तुमचा रस्ता मोकळं पाहिजे का. इथं मर्याईचा गाडा चालवायचा का. माऊली चला मागे जरा. मर्याईचा गाडा चालला पाहिजे का. का नाही चालला पाहिजे. मग तुमचा गाडा चालवायचा. मग आम्हाला उलगाडा करून देणार. हा 5-5 या. 5 जण या 5-5 या. तिथं थांबा. तिथं थांबा. बघा 5-5 आपण झाडांना विचारलं त्यांना उलगाडा काय नाही. त्यांना काहीतरी आडी अडचण असेल बरोबर आहे. आडी अडचण दूर केली पाहिजे का नको. 1 2 अजून कोणी हात वर करा. 3 4 5 बोला. यांना भांडारा द्या. आता द्या भांडारा. यांना द्या ना यांना. चला घ्या भांडारा. चला स्थानाव खेळू देते ना तुम्ही. स्थानाव चला. जाऊ दे स्थानाव. बोला देवा काय अपूर्ण आहे का तुमचं. काय अपूर्ण आहे का. हा कोणता देव बांधत. देव बांधतील काय. कोणी इथं एवढा एवढा कोण आहे का देव बांधील. हा हा नाही नाही मला एक सांगा. जेव्हा मी एक वारं घेतलं त्यावेळी झाड धावत कुठं गेलं होतं. देवाला गेलं का काय. बरोबर आहे. मग आता मला सांगा झाड कोणी बांधलंय. प्रयत्न केला मला. अहो भक्ताचा प्रयत्न काय देवाला कोणी बांधू शकतो का. हा कोणी बांधलं नाही. ऐका 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 मी सांगू का. कोणी बांधलं नाही. मी उत्तर देऊ का इथं. मी उत्तर देऊ का. उत्तर बोला. कोणी बांधलं नाही. एकामेकाला दोष देण्यापेक्षा तुझं आहे तुझं 500 जागा विसराशी. विसराशी बोलतोय. चुकला नाही विसरलाय. मी विसराशी तुम्ही चुकलाशी बरोबर. आम्ही विसराशी बोलतोय. सांगा तेव्हा कोणी तुम्हाला दोष देणार नाही आणि कोणी बाधी नाही. कुठं काय कमी पडलंय ते तुम्ही सांगता का बोलू कोणला. बोला. चालवायचा मर्याईचा गाडा. बोला का तुम्ही उत्तर देता. हा हा मग चला तुम्ही स्थान आम्हाला दुसरं झाड बोलवायचे. तुम्हाला आरतीचा मान देऊ आम्ही. आरतीचा मान देऊ का. बोला कसं माहितीये का नुसतं खेळून नाही तुम्हाला आम्ही मान देतोय. कानोबाचा मान देऊ का खंडोबाचा देऊ. पण आम्हाला याच्यातला कोडा उलगडून देणार का. हा घ्या खंडोबाचा देऊ दे बघू. माझ्या कानड्या कानड्या बालाया माझ्या कानड्या
झाल्याचं चूक भूल आम्हाला एवढंच सांगा कोणी केलं ते केलं पण हा देवाला परिपूर्ण आहे का? हा देवाला परिपूर्ण आहे का? हा जो देवाला आहे हा परिपूर्ण आहे का? मग तुम्हाला देव बांधलेला दाखवतोय ऐका पंच तुम्हाला देव बांधलेला दाखवले भक्ताकडे दाखवतो मग हे का दाखवत नाही? आता स्थान येतं का आम्ही पुढचा मार्ग घ्यायला जे म्हणणार चला स्थानावर चला स्थानावर नाही तर काय नाही दाखवत ना तर आपण स्थानावर जायचं आपण हा बोला भंडारा नाही दाखवत आपल्याला दाखवलं पाहिजे का नाही रस्ता मोकला पाहिजे का नाही करून मग तुम्ही रस्ता मोकला करता का आम्ही उतरू तुम्ही स्थानावर चला चला स्थानावर आम्ही उतरतो सांगतो सर थांबा चला स्थानावर हा गेलो नुसता काय का आपलं हे नाहीये देवाला आम्ही दिला मान आता उलगाडा करून द्यायला पण उलगाडा करून द्याल का? मग आता स्थानावर चला या फुलाचा तुमचा उलगाडा झाला पाहिजे का नको? झाला पाहिजे का? मग आता तुम्ही स्थानावर घ्याल तर ती येणारी शक्ती तुम्हाला उलगाडा करून देईल तुम्ही नाही देत तर दुसऱ्याला करून द्यायचं नाही का? मग या भांडारा या भांडारा भंडारा घ्या स्थान होता ना तर उलगाडा करून देणार का? हा 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 वाजवता चला बोलली ना मी आज नाही त्या रूपात गावागावातून हिंडत आला मरी
रूपात यायचे. कोणतं रूप आहे माझं? कोण आली जोडीला? कोण आहे? बोलले गवल्या, बोल कोण आहे? मग गाडा मी घेईन त्याला माग सगळी भूतावल. बोला तिला. मला पुढे घेऊन माग माझ्या आली पाहिजे. आकडा महिन्यात निघाला गाडा पुढे महिन्यात मध्ये आई तुझी नजर काढते. आखाड महिन्यात मध्ये आई तुझी नजर काढते. माझ्या दारी अंगण मी देवारी आहे का? आता देवारी आहे का? मी आकडा महिन्यात गाडा पुढे मडव चालली पुढे पुढे. मग मी देवारी आहे. मग कोण राहिला माझ्या देवारी आता? आकडा महिन्यात निघाला मरी. आकडा महिन्यात निघाला मरीचा गाडा पुढे तांदळाचं मड चालली पुढे पुढे. सांगते मी तुला वर नाही माझ्या कुलाची लेकर बोलाव इकडं. कोण बसले? कोण बसले? गल्यात कोण बसले? मी आम्ही देवाळात आहे का तुझ्या? देवाळात आहे तुझ्या? मी ही कोण बसले? मी आहे का? पण आता देवाळात कारण मी झाडाच्या गल्यात. माझ्या सोबतीला कोण बसला? कोण बसला माझ्या सोबतीला? अरे कोण बसला सोबतीला? मग मी जरी मरी देवारे आहे का रे? बोलाय. अरे लेकरा दे शांत बस. तुझा शिवार उठवते मी. घे आवाज. हो शांत बोलू नका कोणी. बघ माझ्या गावाचं गाव देवा. उघड तुझी बांग. उठू का बांग तुझी? दिली ना बांग? बघ बालका वेल किती आला तुझा? बघ आले ना मी. सोबतीला कोणाला घेऊन आली? बघ ऐक परत बोल गे. चल कोण आले तुझ्या बेटीला? उभा राहा. या रूपात राहा त्या रूपात राहा. आला का? पण तुम्ही माझं अंशच घालवलं. देवारात नाही मला पाणी पाच. ए बोलवली ना तिला? खाली रस्ता खोल. रस्ता खोला. रस्त्यामध्ये खोला. शांत बस जरा. बघ बालका तुझा मी रस्ता मोकळं केलं पण मी स्थानावर नाही रे तुझ्या. पाच पांढरे आला का पुढं? ए पूर्वेचा बांग दिला ना? उघडा बांग दिला का नाही तुला? मग मला कुठं सोडली तू? या पुलाने मला कुठं टाकून दिली? हा दे पाणी. अरे तुला पिढा झाली तर मी असंच पाणी पाहिजे होते. पाजलं का नाही? अरे जरी मरी मी. अरे मला दूध प्यायचा ना रे तू. होती का मी देवारी? अरे अशा रूपात देवारी होती का मी?
2 रुपयात 2 होते आम्ही. एक मी तरी दुसरी दे अजून एक. अरे शांत सगळ्या शिवारात खेळून आले रे. या शिवारात म्हणून माझं जे जोडीदार आलंय. कोण आलंय? पुढचे मंडळी खाली बसा. तेव्हा मागच्या महिन्यात खाली बसा बरं. चला पुढचे उभे राहिले तर मागच्या कसं हे बालका मी सांगते. ही मी जरी ही मी मरी. माझ्या सोबतीला एक बसलाय, या सोबतीला एक बसलाय. पण मी आहे का देवारी? आता पहिले होती का मी देवारी? अशी देवारी होती का? नाही काढले सर्व 7 वर्ष झाली. अरे तुम्ही माझी ओळख केली. 7 वर्ष झाली बाहेर काढली. माझी ओळख केली. आला ना अकेला धावून तुझ्या. मी पण आली ना. गेली ना उगवत्या सूर्याची बाग. मासा उगवतो सूर्यपाची का मावळता पाहिजे. मग मला सोडलं, विसर्जन केलं. माझी ओळख केली तू. अरे मला अंघोळ धरून अंघोळ घालायचं ना तू. हा मला एक सुवासीन आणि एक सुवासीन एक जोडीच्या अंगाने मला थोडं अंघोळ घालशील का? एक जोडी उठा, एक जोडी उठा. सुवासीन उठा, एक जोडी तुझ्या सर्व झाडांना बघ. ही माझी बहीण बोलत होती, तिला आली नाही ती. किती जणी बोलल्या होती? 2 जणी आहेत. बरं बोललं माझं झाड. तुम्ही गवस केली तिची. बघ माझ्या गावाच्या गाव देवा. बघ शिवराच्या देवा. बघ रस्ता मोकळं, मार्ग मोकळं देशील. बघ सांगते मी. बघ माझ्या पहिल्या अंगाला गावचेडा आहे का? मग तसा गावचेडा तुझ्या जुन्या वास्तूमध्ये होता का? बघ मी या पूर्ण परिवाराचं पहिली वास्तू कोणती? अरे लाकडाचं माडीचं कोणतं? बघ त्या घरात बघ ज्यांनी बांग दिली त्याचं मान द्यायची का? बोला आता देता का? मग सांग घर कोणत्या दिशेला येते? बघ तुझ्या आजा पंजाचं बघ जोडला दुसरा पण आला आता. ऐकायचे? बघ भैरवनाथा. मला झाड रुपी नाही, मला शिवार रुपी जागा करायची. बघ माझ्या भैरवच जोडीला त्याचा चालणारा. चल दाखव रे तुझी. बघ परत विचारते मी. हे जे तुझं कुल बसलंय, आम्हाला जिथं बसवलंय त्याचं पहिलं वास्तू, पहिलं जुनी वास्तू कुठं होती? 3 पिढीच्या आधीचा. बघ त्या वास्तूमध्ये मान द्यायची का ज्याने बांधली त्याची? बघ आम्हाला जोडी उठा, जोडी उठा, जोडी थोडा पाहिजे, थोडा पाणी समोर नाही, समोर समोर नाही पाहिजे.
आमची अंघोळ अशीच आणते का 7 पिढी बसून बोलो कोणत्या बालकाला बाहेरचं झालं कोणत्या बालकाला अडचण आली बघ त्याच आंघोळीचं पाणी द्यायचं का बघ जेवणामध्ये काय होतं का ते धुवून काय द्यायचे का पाणी तुम्ही अरे बालका 2 होते ना हो 2 होते अरे आम्ही पण 2 रुपयाच्याच आहेत ना दरी आणि मरी चालू आमचा गाडा मरीचा गाडा गे आईला मदन वाडा गे गावदेवीचा गाडा गे मरीला मदन वाडा गे मरीचा गाडा गे आईला मदन आनंदी द्यायला आले बघ आम्ही आता स्थान जातो आम्हाला खाली पाठवणार नाही आधी आम्हाला साडी चोरी आज मी मदन घ्यायला आली नाही मी आज रूप बदलून आले मी माझं झाड हाती बोलले आम्ही त्या रूपाचे आहेत का मग आम्हाला सुवासिचं मान साडीचं मान देशील तुम्हालाही आनंदाने भरून देईन पण सांगते बालका आम्हाला सांगून द्या ती 2 लाकडं रुपये होती ती लाकडं कोणती होती लाकडांची ओळख करून द्या आम्हाला पाहिजे आमची बेकारी झाली आमचं पाणी धुवून दिलं ते 20 उतरत होतं ती लाकडं कोणती झाड कोणतं आम्हाला पाहिजे आमच्या देवाऱ्यात पाहिजे होती आमच्या देवाऱ्यात होती सर्व लेकर आमच्या नावाने केला पण आमची कधी गवस केली मग तुम्हाला आम्ही मार्ग देऊ का तर नाही देणार बघ बालका माझ्यासोबत कोण बसला आहे त्याला काय देणार अरे जर मी तुझ्या फुलाची जरी मरी तर आमची सोबतीला कोण येणार चांगल्या रूपामध्ये आनंद रूपामध्ये बघ बायका त्याची आज पण फेरी या गावाच्या शिवारावर त्याचं दुसरं रूप सांगू कुठे बघ बालका ही पूर्व आमची मावळती बाजू ही आमची ही बाजू 3 बाजू आमच्या आहेत 4थी बाजू त्याची कोणत्या अंगाला बसलाय वरच्या टेकडीच्या अंगाला
त्या माणसाला विचार. बघ या अंगाला तुम्हाला काय बघ बघ मालका लेकर आलो तुझी गाई ढोर चाराला इकडे जायची का रे? विचार कर ना. या अंगाला आम्ही 3 अंगाला आहे. या अंगाला तुम्हाला काय आडलायचंय का रे? घाबरायचंय का रे? हा कोण आहे तो? चल बघ पूर्वेला मी, पश्चिमेला ती, दक्षिणेला तो आणि उत्तरेला तो. मग विचार बालका ढोर बार चाराला इकडं जायची का तुमची लेकरं? गेल्यानंतर त्या तुमच्या गाई मशीन ना तो 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 हरवायचा का तो? हरवायचा का? सर्वांच्या मला स्वतःला जायचो. गाई जात्या मग कोण बसले त्याच्या सोबतीला? वाटी कोणला लागते रे? एक तरी एक मळी. अरे ती तू आमचाई. आता देता का रे मान आमचा? अरे बसली ती माऊली, तिच्या सोबतीला बसला याचं रूप. तो कधी झाडाची मोडतोड करायच्या का रे? झाडाची मोटर व्हायची इकडं. मग त्याला तुम्ही शांत केला का रे? किती वर्ष झालं? त्याला वनभोजन द्यायची का रे? आता देता का रे? महान शिला भातान आहे का रे? दाल भात आहे का रे? दे त्याला, मी शांत करते म्हणून सांगते. शिला पाकला चालेल त्याला म्हणून सांगते. मी माझ्या बालकांना अरे अडचण येऊन गेला. फक्त सांगते ते लक्षात ठेव रे. पूर्वेला मीच, पश्चिमेला मीच, दक्षिणेला तो. पण एक रूप मी त्याच्यासोबत बसले. कोणत्या रूपात? कोणत्या रूपात बसले? गाडीवाना बोल. जेव्हा फेरीला निघते घेऊन चांडाला बोलव तिला. म्हणून बहीण त्यांना बोलत होती. कोणला? तिला बोलत होती ये ग तू, तुझं मान घे जा म्हणून. तिने रस्ता मोकळा केला ना? केला का नाही रस्ता मोकळा? मग चांडाळाचा मान हा? या खड महिन्यात मरी आईचा निघाला गाडा.